एक खास ट्रिक वापरून अगदी ओठांनी पण चावू शकतो इतका मऊ लुसलुशीत प्रसादाचा शिरा कसा बनवायचा ते आज आपण बघणार आहोत. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक लगेच करून घ्या. प्रसादाचा शिरा हा नेहमी सव्वाईने केला जातो, म्हणून आपण प्रत्येक माप सव्वा सव्वा असं घेणार आहोत. त्यासाठी मी सव्वा वाटी दूध मोजून घेत आहे. तुम्ही सव्वा किलो किंवा सव्वा पावशेराचा करत असणार तर त्यानुसार सव्वा किलो किंवा सव्वा पावशेर असं घ्यायचं आहे. सव्वा वाटी दूध घेतल्यानंतर सव्वा वाटी पाणी देखील त्याच वाटीने मी मोजून घेत आहे. प्रसाद फक्त दुधामध्ये कधीच केला जात नाही, त्याच्यासाठी पाण्याचा देखील वापर करावा लागतो, म्हणून तेही वाटीने मोजूनच घ्यायचं आहे. आता तुम्ही म्हणणार की सगळं जर सवयीने घेत आहे तर तूप का एकच वाटी घेतलंय, तर हीच तर ती ट्रिक आहे. इथे मी तूप फक्त एक वाटी वापरलेला आहे रवा भाजण्यासाठी. बाकी पाव वाटी तूप मी नंतर वापरणार आहे, ज्यामुळे आपला शिरा अगदी मऊ लुसलुशीत येईल. तूप गरम झाल्यानंतर त्यात सव्वा वाटी रवा टाकून तो देखील भाजून घेत आहे. रवा भाजायला कमी गॅसवर ठेवलेला आहे, तोपर्यंत बाकीचं साहित्य तयार करून घेते. प्रसादाच्या शिऱ्यामध्ये केळी टाकणं अगदी ऑप्शनल आहे, पण एक वेळ नक्की ट्राय करून बघा. केळी टाकल्याने शिऱ्याची चव अजूनच वाढते. केळी पूर्णपणे बारीक करून घ्यायच्या आहेत, नाहीतर ते शिऱ्यामध्ये टाकल्यानंतर त्याच्या गठोळ्या गठोळ्या दिसतात आणि स्मूथ असं टेक्स्चर शिऱ्याला येत नाही. रवा कमी गॅसवर जरी भाजण्यासाठी ठेवलेला असला तरी तो मधून मधून हलवत राहायचा आहे, नाहीतर खालचा रवा जळेल आणि वर तसाच कच्चा राहील. रवा सतत हलवत खमंग भाजून घ्यायचा आहे. तुम्ही बघत आहात की त्याचा कलर बदलत आहे. रव्याला सोनेरी गोल्डन कलर यायला लागलेला आहे. आता त्याच्यामध्ये काही चारोळ्या टाकून घेते आणि 5 ते 6 वेलदोडे देखील टाकून घेतलेले आहेत. 2 मिनिटांसाठी चारोळ्या रव्यामध्ये भाजून घ्यायच्या आहेत. त्यानंतर गरम रव्यामध्ये सव्वा वाटी साखर देखील टाकून घेतलेली आहे. तुम्ही म्हणणार की आत्ताच साखर का टाकलीये, ती नंतर पण टाकू शकतो. तर हो, नंतर पण टाकू शकतो, पण रव्याला जास्त पाणी सुटतं आणि ते टेक्स्चर येत नाही जे आपल्याला हवं आहे. म्हणून मी साखर आत्ताच टाकून घेतलेली आहे. आता बारीक केलेली केळी देखील त्यात टाकून घेत आहे आणि पुन्हा एकदा सर्व काही व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. त्यानंतर दूध आणि पाणी एकत्र गरम करायला ठेवलेलं होतं, ते देखील रव्यामध्ये टाकून घेतलं. थंड दुधाचा बिलकुल वापर करायचा नाही, दूध गरमच वापरायचं आहे आणि सतत शिरा हलवत राहायचा आहे. बिलकुल कंटाळा करायचा नाही, नाहीतर रव्याच्या यात गठोळ्या होऊ शकतात. आता तुम्ही म्हणणार की त्यात गठोळ्या तर दिसतच आहेत, तर त्या रव्याच्या गठोळ्या नसून आपण त्यामध्ये केळी वापरलेल्या आहेत, त्याच्यामुळे दिसत आहेत. जसं जसं त्यातलं पाण्याचं प्रमाण कमी होईल तशा तशा त्या गठोळ्या ऑटोमॅटिक कमी होऊन जातील. आता आहे आपली ही सगळ्यात खास ट्रिक. जी पाववाटी तूप आपण बाजूला काढून ठेवलेलं होतं ते थोडं थोडं करत टाकायचं आहे आणि शिरा चांगला हलवून घ्यायचा आहे. सर्व तूप एकदम टाकायचं नाही, थोडंसं तूप टाकायचं आणि शिरा चांगला हलवून घ्यायचा आहे. थोडासा शिजवायचा आणि पुन्हा थोडंसं तूप टाकायचं, पुन्हा शिरा चांगला शिजवायचा आहे. असं केल्याने शिरा अगदी मऊ लुसलुशीत बनतो. अगदी ओठांनी चावला तरीही काही हरकत नाही. तुम्ही बघू शकताय की पूर्ण शिऱ्याचा कसा एक लदगा तयार होतोय, एक गोळाच तयार होतोय. हा त्याचा स्मूथनेस आहे. तुम्हाला हा प्रसादाचा शिरा कसा वाटला ते कमेंट करून कळवायला विसरू नका. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.